आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगली एलसीबीची धडक कारवाई, कोयत्याचं धाक दाखवणारी टोळी गजाआड, 8,50,000चा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्ह्यात कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे। करण उर्फ करंजा राजा शिंदे वय 19 राहणार हुबालवाडी तालुका वाळवा असे अटक केलेल्या मुख्य संशयित आरोपीचे नाव आहे। या कारवाईमुळे आष्टा, कुरक, वांगी, कुंडल आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 8 गंभीर गुन्हे उघडकीस आले असून 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी देवराष्ट्रे गावात चोरट्यांनी एका कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटले होते। या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले होते। एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 5वा मैल परिसरात सापळा रचून करण शिंदेला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 8 लाख रुपये किमतीचे 55 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 50,000 रुपयांची चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने 5 साथीदारांसह सांगली व सातारा जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिली। आरोपींवर खून, दरोडा आणि मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल असून सध्या त्यांचे 5ही साथीदार फरार आहेत। पोलीस त्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत।